तर ताई याच्यामध्ये अत्यंत महत्वाचं मी म्हणतोय की आताचा सर्वात महत्वाचा प्रश्न सध्या आपण बघतोय समाजात, जातीभेद फार वाढलाय. म्हणजे महाराजांनी कधी जातीभेद केला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केला नाही, परंतु त्यांच्या नावाखाली सध्या होतोय. तर हे कसं थांबावं? कारण हे भरपूर लहान लहान, आणि याच्यात सर्वात वाईट गोष्ट अशी वाटते की हा जातीभेद शाळेमध्ये पण पसरलाय, लहान लहान मुलांच्या डोक्यामध्ये सुद्धा हा पसरला. तर याला थांबवणं अत्यंत गरजेचं होणार आहे, कारण त्यांच्या जर डोक्यात घेतलं असं ती तर नवीन पिढी ना. आपलं ठीक आहे, आपण थोडस त्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टीला थांबू शकतो, पण त्यांना तर ते चाक आहे समोरचं, त्यांना थांबवणं गरजेचं आहे. याबद्दल काय? बघा, जातीभेद जसं तुम्ही म्हटले छत्रपती शिवरायांनाही कधीच केला नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं नाही. मुळात ज्यांनी कार्य केलंय, ज्यांच्या नावाखाली आजकाल आपण जातीभेद करतोय, बरोबर, ज्यांनी कार्य केले त्यांनी कधीच जातीभेद केला नाही. पण आपण त्यांच्या नावावर जातीभेद करतोय. छत्रपती शिवरायांनी काय केलंय? छत्रपती शिवरायांचं एवढं नाव काय, असं काय कार्य केलं त्यांनी? त्यांच्या आधी काय कोणत्या राजांनी प्रयत्न नाही केला का स्वराज्य निर्माण करण्याचा? पण बाकी राजांचं कार्य कसं होतं? मागून वार करणार नाही, हेट वार करणार. आणि शत्रूची नीती कशी होती? कसाही का होईना यांना वार करून हरवायचे. छत्रपती शिवरायांना वेगळं आगळं वेगळं व्यक्तिमत्व काय? कारण छत्रपती शिवरायांनी ही गोष्ट लक्षात घेतली की जशाच तसं जो जशा भाषेमध्ये बोलतोय, प्रत्येक भाषा त्यांनी, तो इंग्लिश मधून बोलतो का, मला त्याच्यामध्ये सुद्धा उत्तर देता येईल. आणि शिवरायांचं मत कसं होतं? इफ यू आर गुड आय एम द बेस्ट, इफ यू आर बॅड आय एम द वर्स्ट. तुम्ही जर चांगले असाल मी तुमच्यापेक्षा चांगला आहे, पण तुम्ही खराब असाल किंवा माझ्या स्वराज्यावर डोळा टाकत असाल मी तुमच्यापेक्षा वाईट आहे. आणि छत्रपती शिवरायांना ही गोष्ट लक्षात आली होती की भारतासारख्या देशावर जर राज्य करायचं असेल तर या लोकांनी एक नीती, कूटनीती घेतली. कोणती? आपला हा देश वेगवेगळ्या जाती धर्माचा देश आहे आणि यांच्यामध्ये सहजासहजी जर राज्य करायचं तर हे शक्य नाही. मग करायचं काय? यांच्यामध्ये जाती जातीमध्ये फूट टाका. याच्यामुळं हे वेगळे होतील. जसं आपला हात आहे, हे आपण मूठ पकडली, एका बोटाने कुणाला मारलं तर लागणार नाही, बरोबर, पण पूर्ण मूठ झाली आणि ती जर मारली तर फार जोरानं लागते. त्या शत्रूंनी काय केलंय? ही जे बोट आहेत ही वेगळी करून टाकली. आणि शिवरायांना हा विषय लक्षात आला की यांनी काय केलंय? शिवरायांनी काय केलंय? 18 पगड जातींना एकत्रित आणले, कोणतीही जात सोडली, सर्व जातींना एकत्रित आणून त्यांनी कार्य केलंय. आणि हा आदर्श आपण आपल्या लेकरांना द्यायचं विसरतोय कुठंतरी. त्यांच्या नावाखाली आपणच जातीवाद करतो. मुळात त्यांनी कधीच जातीवाद केला नाही. आणि बघा, आपल्याला, मला असं ऍक्युरेट आठवत नाही कोणत्या वर्गाला होता, पण एक धडा होता, चॅप्टर होतं की 2 माकड होती. त्या 2 माकडांना एक लोण्याचा गोळा सापडला आणि ती दोन्ही माकडं आपापसात भांडू लागली. पहिलं माकड म्हणालं मी श्रेष्ठ मला दे, दुसरं माकड म्हणालं मी श्रेष्ठ मला दे. दोघांच्या भांडणी चालू असताना तिसरा तिथं आला आणि त्या तिसऱ्याने विचार केला या दोघांच्या भांडणीचा आपण फायदा घेऊ शकतो. ते तिसरे येऊन म्हणाला तुमची भांडण होते ना, थांबा, मी तुमच्याकडून काहीतरी अन्याय होणार नाही असा काहीतरी न्याय करणार. आणि त्याने एक तराजू घेतला. दोन्ही तराजूमध्ये एकीकडे जास्त माखांचा जो गोळा होता, लोण्याचा गोळा, एकीकडे जास्त ठेवले, एकीकडे कमी ठेवले. आता साहजिक आहे, जिकडं जास्त आहे तो खाली जाणार. आणि तो तिसरा व्यक्ती म्हणाला की खाली जाताना तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यासाठी मी कुर्बानी देतोय. घेतला, हात टाकला तोंडात, आता इकडला कमी झाला, इकडला जास्त झाला. असं करता करता त्यांनी दोन्हीकडला लोण्याचा गोळा खाऊन टाकला आणि दोन्ही माकडं पाहत राहिली की याच्यामुळं आम्हाला न्याय भेटला, हा नसता तर आमच्यामध्ये भांडणी झाल्या असत्या. आणि जर डोक्यानं विचार केला तर मी कोणत्याही माकडाचा विषय काढलेला नाही. हे हल्लीच्या काळामध्ये पूर्णतः लागू होणार आहे. जे लोक जाती जातीवर भांडण लावून देतात त्यांना मुळात त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. आणि इतिहासामध्ये आपल्याला पाहावं लागेल, कोणत्याही एका जातीचा मावळा नव्हता किंवा आताही आपल्या इंडियन आर्मीमध्ये कोणत्याही एका जातीचा, एका धर्माचा कोणीही व्यक्ती नाही. म्हणून आपण सर्वजण एक आहोत. आणि शास्त्राने सुद्धा सांगितलेलं आहे की ऐक्य बल सामंजस्य तद भावेस दुर्बल, एकी हे समाजाचं बळ आहे आणि त्या अभावी समाज हा दुर्बळ आहे. पण जेव्हा जेव्हा आपण सर्वजण जातीवादामध्ये वेगवेगळे होत जाऊ तेव्हा तेव्हा याचा तिसरा कुणीतरी येऊन फायदा घेणार म्हणजे घेणार. जसा इतिहासामध्ये घेतला गेला तसंच हे पुढं जर हे असंच वातावरण चालू राहिलं तर पुढं सुद्धा आपला देश पारतंत्र्यात जायला वेळ लागणार नाही. आणि ही शिकवण छत्रपती शिवरायांनी आपल्याला दिली की कोणत्याही एका जातीचा नाही, 18 पगड जातीने एकत्र आणले त्यांनी. एक सुंदर पोवाड आहे, 18 पगड जाती सोळा,
तर समाज मराठमोळा स्वराज्यावर ठेवून डोळा एका जागी केलाय गोळा. प्रथम पहिलं शिर झुकावलं जिजाऊ चरणावरी बाई राजा ग बसला घोड्यावर. म्हणून छत्रपती शिवराय हे कोण होते, त्यांनी आपल्याला काय आदर्श दिलाय आणि त्यांचे विचार काय हे प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे. तेव्हाच आपण छत्रपती शिवराय यांना मानाची आदरांजली हीच सगळ्यात मोठी होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसे सांगितले की आजकाल शिक्षण आपण घ्यायलोय, पण शिक्षण घेणं म्हणजे फक्त डिग्र्या घेणं आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिक्षणाचा खरा अर्थ काय? शी म्हणजे शील, क्ष म्हणजे क्षमा आणि न म्हणजे नम्रता. एज्युकेशन इज नॉट जस्ट अ नेम ऑफ एनी डिग्री और सर्टिफिकेट दॅट कॅन बी शोन टू अदर्स ॲज अ प्रूफ. नुसतं लोकांना दाखवण्याकरता शिक्षण घेऊ नका. युअर डिग्री इज जस्ट अ पीस ऑफ पेपर. आपली डिग्री म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडे. युअर रिअल एज्युकेशन इज सीन इन युअर बिहेवियर. आपल्या बिहेवियर मध्ये खरं आपलं शिक्षण दिसते. मग आपण जर शिक्षण घेत असेल पण त्या शिक्षणातून जर आपल्यावर परिणामच काही होत नसेल, एवढं शिक्षण घेऊन सुद्धा वेल एज्युकेटेड होऊन सुद्धा जर आपण जातींवर भांडण करत असेल तर हे कुठंतरी आपल्याला गावठी म्हणायला हरकत नाही.